आषाढी यात्रेत लालपरी लाखो भाविकांची विश्वासाची सोबती ठरली। 5,500 बसेसद्वारे 9 लाखांहून अधिक भाविक प्रवाशांचा सुखरूप आणि सुरक्षित प्रवास झाला। पंढरीची वारी ही महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेचा आत्मा आहे। विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरकडे निघालेल्या लाखो भाविकांच्या प्रवासात यंदाही महाराष्ट्राची लालपरी विश्वासाची सोबती ठरली। आषाढी यात्रेनिमित्त एसटी महामंडळानं सुमारे 5,500 बसेसच्या माध्यमातून 9 लाखांहून अधिक भाविक प्रवाशांना सुखरूप आणि सुरक्षित प्रवास घडवला। लाखो वारकऱ्यांची सेवा करण्याचं भाग्य एसटी परिवाराला लाभलं। ही आमच्यासाठी विठुरायाची कृपाच असल्याची भावनिक प्रतिक्रिया परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली। आषाढी यात्रेसाठी एसटी महामंडळानं राज्याच्या विविध भागांमधून पंढरपूरसाठी विशेष वाहतुकीचं नियोजन केलं होतं। यात्रेच्या कालावधीत एसटीनं 21,527 फेऱ्यांद्वारे 9,24,738 भाविक प्रवाशांनी प्रवास केला। विशेष म्हणजे यात्रेच्या वाहतुकीतून एसटी महामंडळाला 41 कोटी 18 लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळालं। गतवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पन्नात सुमारे 5 कोटी 30 लाख रुपयांची वाढ झाली आहे। याबाबत सरनाईक म्हणाले की गळ्यात तुळशीची माळ, मुखी विठ्ठलाचं नाम आणि मनात पांडुरंगाच्या भेटीची ओढ घेऊन लाखो वारकरी पंढरीच्या दिशेनं निघतात। त्यांच्या या भक्तिमय प्रवासाचा एक छोटासा भाग होण्याचं भाग्य आपल्या लालपरीला दरवर्षी लाभतं। एखाद्या भाविकाला विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला सुखरूप पोहोचवणं आणि दर्शनानंतर त्याला सुरक्षितपणे आपल्या कुटुंबापर्यंत पोहोचवणं ही केवळ प्रवासी वाहतूक नव्हे, ती एसटीच्या माध्यमातून घडणारी विठ्ठल सेवाच आहे।